शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमची जर कपाशी सध्या या अवस्थेमध्ये असेल, म्हणजे जवळपास असं पकडून चला की 25 ते 30 दिवसाच्या जवळपास तुमची कपाशी असेल, तर नेमकी आपण फवारणी कोणती करायला पाहिजे. तुम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ बघत असेल आणि नेमकं फवारणी कोणती करावी याबद्दल तुमचे सुद्धा तिथे कन्फ्युजन हे होत असेल, म्हणजे हे करावी की ते करावी. तर दरवर्षी आपण शेतकऱ्याला माहिती देत आलेलो आहे आणि दरवर्षी शेतकऱ्याला फायदा सुद्धा खूप चांगला असा होत आहे. यावर्षीच्या परिस्थितीचा विचार केला तर कपाशीची लागवड ही खूप लेट झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी ड्रीपवरती किंवा स्प्रिंकलरवरती ज्यांच्याकडे ओलताची सोय होती त्यांनी लागवड ही केलेली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या कपाशीला पहिल्या फवारणीची ही वेळ आलेली आहे. आता ही लागवड आहे जवळपास 1 जूनची. आता 1 जूनच्या कपाशी जवळपास या हाईटमध्ये असेल. खताचा डोस सुद्धा काही शेतकऱ्यांचा झालेला असेल, काही शेतकऱ्यांचा व्हायचा असेल, ते सुद्धा आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आज आपण या व्हिडिओमधून कपाशीला पहिली फवारणी नेमकी कोणती करावी व त्याचा फायदा कशा प्रकारे, हीच माहिती आपण इंस्टाग्रामवर सुद्धा दिलेली आहे. कारण आपण शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायला ही सुरुवात केलेली आहे आणि शेतकरी त्याला रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला असा देत आहे. तर पहिली फवारणी नेमकी आपण कोणती करावी व ते का करावी, याच्यामध्ये एक कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खत आणि एक टॉनिक असे 4 प्रकारचे कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला कपाशीला मारायचं आहे. जेणेकरून फुटवा चांगला होईल, ब्रँचिंग चांगली निघेल, पात्या निघण्यासाठी मदत चांगली होईल आणि हिरवेगारपणा वाढेल. असे एवढे आपले याचे फायदे आहेत. कीटकनाशकामध्ये तुम्ही इमिडाक्लोप्रिड म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये सुपर कॉम्बिडर किंवा तुम्ही जास्त प्रादुर्भाव तुडतुडा आणि माव्याचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये उलाला, असे 2 पैकी एक आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही हे घेऊ शकता. दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक विद्राव्य खत घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 11-36-24 ICLचा ग्रेड आहे, जबरदस्त रिझल्ट आहे, किंवा 19-19 असे 2 पैकी एक विद्राव्य खत हे घेऊ शकता. टॉनिकमध्ये मी तुम्हाला 3 सांगतो, 3 पैकी एक घ्या. ऑक्सिजन भेटलं तर घ्या पाटील बायोटेकचं, किंवा तुम्ही बायोविटा एक्स घ्या, जबरदस्त आहे, किंवा तुम्ही याच्यामध्ये ॲक्वामरीन घ्या, ते सुद्धा ICL कंपनीचं आहे. सगळ्यात चांगला रिझल्ट तुम्हाला पाटील बायोटेकचं जे ऑक्सिजन आहे तर तुम्हाला याचा मिळेल 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. यानंतर तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही साप पावडरचा उपयोग करू शकता 30 ते 35 ग्रॅम, आणि एक चांगलं स्टिकर घेऊन जर तुम्ही फवारणी केली तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आपल्या कपाशी पिकामध्ये आलेला हा दिसून येईल. तर निश्चित शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. इकडले तिकडले व्हिडिओ बघून तुमची दिशाभूल करण्यापेक्षा माझी जर माहिती ऐकून जर तुम्ही आता ही फवारणी केली तर सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळेल. दरवर्षी आपण 19-19 मारतो, यावर्षी ग्रेड चेंज करा, कारण मी मागच्या वर्षी खरबूज पिकामध्ये तो ग्रेड यूज केला 11-36-24 आणि ऑक्सिजन, तर खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. आणि त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कपाशी पाण्यामुळे कुठे दबली असेल तर ऑक्सिजनसोबत जर सुपर जीप जर मिश्रित करून जर तुम्ही मारलं तर रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळेल वाढीसाठी. तर माहिती आवडली असेल इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच व्हॉट्सअप ग्रुप असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ टाका तुमच्या गावच्या, जेणेकरून ते शेतकरीसुद्धा मी सांगितलेल्या माहितीचा फायदा घेऊन कपाशीवर फवारणी करतील. धन्यवाद.